साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ। दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर। टोटल 21 बक्षीस। पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना, दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही, तिसरा बक्षीस फ्रीज, चौथा बक्षीस मोबाईल, पाचवा बक्षीस सायकल आणि बरीच बक्षीस। ऑफर कालावधी 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर। 0% डाउन पेमेंट। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज राहुरी। चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार काशीनाथ दाते सर यांच्या प्रचारार्थ भाळवणी या ठिकाणी बाजार तळावर राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित पवार आणि भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती। यावेळी उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार म्हणाले की महाराष्ट्रामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या जात आहेत। प्रत्येक घटकाला न्याय देण्याची भूमिका आहे। महायुतीविषयी विरोधकांकडून चुकीच्या अफवा पसरवल्या जात आहेत। पारनेर विधानसभा मतदारसंघात अनेक जण इच्छुक आहेत, परंतु गेल्या 40 वर्षांपासून तालुक्याच्या राजकारणात आणि समाजकारणामध्ये सक्रिय असलेले काशीनाथ दाते सर यांना आम्ही उमेदवारी दिली आहे। श्रीगोंद्यामधील 2014चा पॅटर्न आम्ही पारनेरमध्ये राबवलाय। अपक्ष उमेदवार विजय औटी यांनी पाठिंब्यामुळे यांची ताकद वाढली आहे। यावेळी विजय औटी यांच्यावरती बोलताना पवार म्हणालेत की विजूभाऊ, तुम्ही किती अडचणीमध्ये आहात हे आम्हाला माहिती आहे। तुम्हाला कोणी अडचणीमध्ये आणलं, त्रास दिला हे देखील आम्हाला माहिती आहे। निवडणूक होऊ द्या, निकाल लागू द्या, मग पाहू। आता राहिलेल्या 2 दिवसात 24 तास सगळ्यांनी काम करा आणि तो एक चांगला निर्णय घेतला। तू सुजय विखे पाटलांचं ऐकलं, राधाकृष्ण विखे पाटलांचं ऐकलं। आम्ही तुला कुठल्याही परिस्थितीमध्ये वाऱ्यावर सोडणार नाही, तू काळजी करू नको। तू किती अडचणीत गेलेला आहे, तुझं कुटुंब परिवार किती अडचणीत गेलेला आहे, त्याला कोण जबाबदार आहे हे सगळं आम्हाला माहिती आहे। त्याच्यामध्ये एकदा उद्याची 23ची निवडणूक होऊ दे आणि मग ते आहे। एवढं बोलतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सांगितलं मला असतील, तुम्ही जर गडबड केली तर पुढे तुमचं नाव सुद्धा राहणार नाही। त्यामुळे माझं नाव घेतलं नाही, चिन्हाचं नाव घेतलं नाही, गोम्याचं नाव घेतलं नाही। बेटा, आपलं नाव जर कायम ठेवायचं असेल तर नाव न घेता सुद्धा पळा। आपण सगळे पळालो तर आपण टिकू। ठीक आहे, कुठल्या एका यावेळी उमेदवार काशीनाथ दाते, सुजित झावरे पाटील तसेच माजी नगराध्यक्ष विजय औटी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाळासाहेब नाहटा, मधुकर उचाळे, राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष अशोक सावंत तसेच भाजप प्रदेश सदस्य विश्वनाथ कोरडे, राष्ट्रवादी काँग्रेस युवती प्रदेश अध्यक्ष संध्या सोनवणे, जिल्हा बँक संचालक प्रशांत गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पारनेर तालुका अध्यक्ष विक्रम कळमकर, भाजप तालुका अध्यक्ष राहुल शिंदे तसेच सचिन पाटील वराळ, तसेच लाडकी बहीण योजना समिती तालुका अध्यक्ष सुनील थोरात, माजी सभापती गणेश शेळके, माजी सभापती अरुण ठाणगे यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। सरकार जर सुजय विखे पाटील निवडून गेले असते तर त्यांनी अमित भाईंच्याकडनं, नितीन गडकरींच्याकडनं, शिवराज सिंग चव्हाणच्याकडनं, पियुष गोयलकडनं त्या योजना आपल्याला आणल्या असत्या ना। याचा विचार तुम्ही कसा केला नाही? तुम्ही काय होतं, कधी कधी भावनेच्या आधी जाऊन एक निर्णय घेऊन टाकता, परंतु नंतर त्याचा त्रास होतो। त्या पद्धतीनं आज गेलेला खासदार बरं 5 वर्ष सरकार राहणार, त्याच्यामध्ये आज 6 महिने झाले, अजून 4.5 वर्ष राहिली। उद्या देखील आता पुन्हा सांगतोय, मी महाराष्ट्रात सगळीकडे फिरलोय, माझ्या अनेक सभा झाल्या। उद्या सगळ्या सभा संपतील त्यावेळेस माझ्या 58 सभा झालेल्या असतील। 58 ठिकाणी मी गेलो। मी साधारण जनतेचा कल बघितलेला आहे, महिलांचा उत्साह बघितलेला आहे। मी महाराष्ट्रात अनेक निवडणुकांमध्ये फिरलो, परंतु एवढ्या संख्येची महिला कधी मला पाहायला मिळाल्या नाही। पुरुषांची संख्या जास्त असायची।
काल जुन्नरच्या सभेत तुम्ही फोटो बघा, अतुल बेनकेच्या 7% महिला होते, 40% पुरुष होते. ज्याच्या 4पट किंवा 5पट गर्दी असेल. हीच गोष्ट ज्या बाबतीमध्ये माझ्या खेळमध्ये गेलो असताना मला पाहायला मिळाली. आज महिलांच्या मध्ये उत्साह आहे. आज महिलांच्या मध्ये एक आनंद आहे, समाधान आहे. आमची लाडकी बहीण लाडक्या भावाला त्याचं बटन दाबायला उत्सुक झालेली आहे. म्हणूनच माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करेन की उद्याच्या 20 तारखेला जे मशीन असेल, वर्धन 2 नंबरला काशीनाथराव लाटे यांचं नाव आहे, घड्याळाची खूण आहे, ते बटन दाबा. ते बटन दाबल्यानंतर पुढं 5 वर्ष तुमच्या योजना चालू. ते बटन दाबल्यानंतर बांधवांनी पुढं 5 वर्ष तुमचं वीज बिल माफ. हा अजितदादाचा वाद आहे. मी जर याच्यात कुठं कमी पडलो तर आपण मला केव्हाही जाब विचारू शकता. मी फार विचारपूर्वक ही गोष्ट तुम्हाला सांगतोय आणि म्हणून आपल्या भवितव्याच्या दृष्टीनं उद्याची निवडणूक ही अतिशय महत्वाची निवडणूक आहे. उद्या त्यांची सभा होईल. विस्तारमध्ये विश्लेषण करायचं नाही. तुमच्या मुलांचं भविष्य तुमच्या हातात आहे. विजुरीचे धाडस केलं. मी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने शब्द देतो की बिजू आणि त्याच्या प्रत्येक युवकाच्या पाठीमागं डॉक्टर सुजय विखे पाटील शेवटच्या श्वासापर्यंत खंबीरपणे उभा आहे. मी सोडून गेलो नाही. लोकांना वाटतं हा पुढे गेला. मी थांबून होतो की कोण लोक पळून जाते आणि कोण थांबतंय. अनेक कडी विसरले. जे गेले ते कावळे आणि जे राहिले ते मावळे. आता या मावळ्यांना बरोबर घेऊन सर्वसामान्य माणसाच्या जीवावर संघर्ष करून आपण मोठं झालो. जे लोक अवघ्या छोट्याशा गोष्टीमध्ये घाबरून पळून जात असतील, अशा कार्यकर्त्यांची संघटनेला गरज नाही. हे विजूचं भाग्य असेल की असे युवक त्याला लाभले जे प्रत्येक संकटामध्ये त्याच्या मागे गंभीरपणे उभे राहिले. आम्हाला 50 वर्ष गेले असे कार्यकर्ते कमवण्यासाठी. तू अवघ्या 2 वर्षामध्ये हे कमवलं. याच्यामध्ये तुझं नेतृत्व सिद्ध झालं आणि आज तुझ्या पाठीमागं हे सगळे युवक नाही. तू घेतलेला निर्णय या पारनेर तालुक्याला मान्य आहे आणि या पारनेर तालुक्याला तुझा घेतलेल्या निर्णयाचा सन्मान ठेवून सगळेजण एकत्रित करून या तालुक्याच्या हितासाठी तू मनाचा मोठेपणा दाखवलास. अजूनही काही लोक पॅकेज घेऊन उभे आहेत. त्यांनाही विनंती आहे की बाबांना तुमचं उरकलंय. जे काही तालुक्याचे करायचं तुम्ही करून झालं, आता थांबा. विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.